विमान हॅक होऊ शकतं का? विमानाची दोन्ही इंजिन्स एकाच वेळी निकामी होऊ शकतात का? पक्षाची धडक की रनवेवरची धूळ? दोघांपैकी अपघातासाठी कोणती गोष्ट जास्त कारणीभूत ठरू शकते? विमानाचं टेक ऑफ होण्यापूर्वी कोणकोणत्या यंत्रणा धोक्याचा अलर्ट देतात? यासारखे अनेक प्रश्न अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर प्रत्येक भारतीयाला पडलेत आणि हेच प्रश्न घेऊन आम्ही एव्हिएशन तज्ज्ञांकडे पोहोचलो. त्यांनी नेमकी कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित केल्यात पाहूयात. महाराष्ट्र सरकारचे निवृत्त चीफ पायलट कॅप्टन संजय कर्वे आणि भारतीय वायुदलाचे निवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांनी काय नेमकी माहिती दिली आहे ती. तर विमान हॅक होऊ शकतं का यावर तज्ज्ञ नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. विमान हॅक करणं ही एक घटना असू शकते, कारण विमानामध्ये कम्युनिकेशन सुरू असतं पायलटशी आणि वेगवेगळ्या रडारशी. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणीतरी लॉग इन करून असं घडवणं थिरॉटिकली तरी पॉसिबल आहे, पण प्रत्यक्षात कितपत खरंच कोणी काही करू शकतं का, तर हे म्हणजे अगदी अशक्य कोटीतलं नसलं तरी फार डिफिकल्ट आहे असं मला तरी वाटतं.